Jesus. तुम्हाला माहिती आहे का बायबल काय सांगतं प्रभू येशूबद्दल? The Bible says he is the King of kings and the Lord of lords. आणि बायबल सांगतं प्रभू येशूबद्दल की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. Amen. He oh राजा का राजा है. Amen. Amen. He is the King of kings. आणि तो राजांचा राजा आहे. And if he speaks something, आणि जर त्याने काही बोललं, if he utters a word, आणि त्याने त्याच्या मुखातून काही शब्द काढले, I tell you that word will happen. आणि ते शब्द निश्चितच पूर्ण And होतात. that is the word of God. आणि ते आहे प्रभू देवाचं वचन. इधर एक एक शब्द परमेश्वर का शब्द है. आणि- इसमें एक एक शब्द परमेश्वर का शब्द. आणि ह्यात जे एक एक शब्द आहे ते परमेश्वराचे शब्द आहेत. And when that word comes in our life, आणि जेव्हा ते शब्द आपल्या जीवनात येतात, it will start to work miracles in our life. ते आपल्या जीवनात चमत्कार करण्याची सुरुवात It करतात. will start to change our life. ते त्यामुळे आपल्या जीवनात बदल घडायला And सुरुवात God's होते. blessings start to come in our lives. आणि देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनात यायला सुरुवात So होते. कितने लोग को परमेश्वर का वचन सुनने के लिए तैयार है? कितने लोग? Amen. Amen. शायद हम बात कर रहे हैं आज, कदाचित आपण बोलत आहोत, but God is going to speak through us. परंतु देव आपल्याद्वारे बोलणार आहे. सिर्फ हम बात कर रहे हैं, but वचन परमेश्वर का है. Amen. So परमेश्वर का वचन हमारे जीवन में आज काम करने वाला है. Amen. Amen. So I want you all to take John 10:10. आणि The book of योहानाचा John, yeah. योहान शुभ वर्तमान 10:10 वाचू. Yeah. 10वा अध्याय 10वं वचन. Yes, the Gospel of John chapter 10 verse 10. आणि योहान कृत शुभ वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन. चोर तर तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. Amen. These are the words of Jesus. आणि हे देवाचे प्रभू येशूचे शब्द आहेत. The thief is So- coming to steal, kill and destroy. आणि इथे असं लिहिलंय की चोर येतो तो केवळ चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी व नाश करण्यासाठी येतो. But I have come परंतु मी आलो आहे not to steal, चोरी करण्यासाठी नाही, not to kill, कोणाचा नाश करण्यासाठी नाही, not to destroy anyone, कोणाचा नाश करण्यासाठी नाही, but I have come to give life to all of you. आणि मी आलो आहे परंतु मी आलो आहे तुम्हाला जीवन देण्यासाठी. Here Jesus uses he brings two characters. आणि इथे देव दोन व्यक्ती के ऊपर. व्यक्ती दर्शवतो. One, he calls someone thief. पहिली गोष्ट म्हणजे एक चोर. किसी को चोर नाम से बुला रहा है, right? Yes. He's calling someone thief. आणि हा प्रभू कोणाला तरी चोर म्हणून म्हणतोय. And that thief's job is only one thing. आणि ते चोरीचं काम म्हणजे एकच गोष्ट आहे. He wants to come and steal your life. आणि त्या चोराला येऊन तुमच्या जीवनातून चोरी करून जायचंय. He wants to come and kill your life. त्याला तुमच्या जीवनात येऊन तुम्हाला मारायचंय. And he wants to destroy your life. आणि त्याला तुमच्या तुमचा नाश करायचा आहे. शायद तुम लोग सोच सकते कि ये चोर किधर मिलता है, कौन सा पुलिस चौकी में मिलता है, राइट? यू माइट थिंक हु इज दिस थीफ. आणि तुम्हाला असा विचार पडत असेल की असा कोण चोर आहे ज्याला तुमच्या जीवनात येऊन चोरी करायचा आहे, तुमचा घात करायचा आहे व तुमचा नाश करायचा आहे. What Jesus is mentioning, that thief is not a man. आणि प्रभू येशू इथे काय म्हणतो, तो चोर मनुष्य नाही. That thief is someone called Satan, devil. आणि तो चोर म्हणजे सैतान आहे. Yes, his job is to destroy. He wants to destroy our life. आणि त्याचं काम आहे आणि त्याची इच्छा आहे की आपलं जीवनाचा नाश करायचा. Satan is an enemy of God. आणि सैतान हा परमेश्वराचा विरोधी आहे. And his job wants to destroy our life. आणि त्याचे कामच आहे आपल्या जीवनाचा नाश करण्याचा. You can ask me, आणि तुम्ही मला विचारू शकता why Satan want to destroy our life? आणि का सैतानाला आपलं जीवनाचा नाश करायचा. मैं उसके विरुद्ध कुछ नहीं किया. आपण तर त्याच्या विरुद्ध काही केलं नाही. I didn't do anything, but why he want to destroy my life? आपण त्याच्या विरुद्ध काही केलं नाही, परंतु तरी त्याला का आपला नाश करायचा. I tell you why he wants to destroy your life and my life. आणि मला आज तुम्हाला सांगायचंय का त्याला आपलं तुमचा आणि माझ्या जीवनाचा नाश You करायचा. know why? तुम्हाला माहितीये का? Because you and me are created in the image of God. कारण तुम्ही आणि मी परमेश्वर पित्याच्या प्रतिरूपात तयार केलेलो आहोत. God created you and me like him. आणि परमेश्वराने
तुम्हाला आणि मला त्याच्यासारखा त्याच्या प्रतिरूपाचं तयार केलंय. That is the first book of Genesis. आणि हे उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकात सांगितलंय And it बायबलमध्ये. says God created man in his own image. आणि तिथे असं लिहिलंय परमेश्वराने मनुष्य निर्माण केला त्याच्या प्रतिरूपाचा. You know why you and me are special in the eyes of God? आणि तुम्हाला माहितीये का आपण विशेष आहोत परमेश्वराच्या दृष्टीत? Because you and me are created in the image of God. कारण तुम्ही आणि मी त्या परमेश्वराच्या प्रतिरूपात त्याच्यासारखा बनवलेलो आहोत. For example, उदाहरणार्थ if someone resembles like the one who created, if someone has created us, आणि if someone created us, कोणीतरी आपल्याला बनवलं असेल and we look exactly like that creator, आणि आपण जर त्याच्यासारखंच दिसत असेल ज्याने आपल्याला बनवलंय, you know what is that meaning? तुम्हाला माहितीये का त्याचा अर्थ काय आहे? He is not just a creator, तो फक्त निर्माता नाहीये, he is your father. तो तुमचा पिता आहे. Yes, Yes. because हम बहुत बार देख सकते हैं हमारा बच्चे लोग हमारे तरह दिखता है, right? Many times we tell, right, father बाप के तरह दिखता है, कभी कभी Yes. माँ के तरह दिखता है, right? Yes. Why that is happening? आणि आपण भरपूर वेळा असं म्हणतो की हा त्याच्या बापावाने दिसतो, आईवाने दिसतो. का? कारण का आपण तसं म्हणतो? किधर ना किधर मम्मी डैडी की तरह दिखते हैं बच्चे, right? They will look like parents. आणि आपण म्हणतो कुठं ना कुठं हा त्याच्या आईसारखा दिसतो किंवा वडिलांसारखा You दिसतो. know why? तुम्हाला माहितीये का? Because we came out of our parents. कारण आपण आपल्या आई वडिलांपासून आलेलो आहोत. We now are looking like God. आणि तसंच आपण देवासारखं आहोत. हम परमेश्वर नहीं बट परमेश्वर की तरह हम दिखते, हमारा वी आर मेड लाइक गॉड. आणि आपण परमेश्वर नाहीयेत परंतु परमेश्वरासारखं त्याच्यासारखं दिसणारे आहोत, त्याच्यासारखं आहोत. बिकॉज ही इज आवर फादर कारण तो आपला पिता आहे and he created us. आणि त्याने आपल्याला निर्माण केले. And because you and me are in the image of God, आणि ज्यामुळे आपण तुम्ही आणि मी त्याच्या प्रतिरूपाचा आहोत. where the first man, the one who created, was Adam. His name was Adam. आणि जर तुम्ही बघितलं की पहिला मनुष्य जो निर्माण केला त्याचं नाव होतं आदाम. God created Adam in his hands. Through his hands God created. आणि परमेश्वराने आदामाला त्याच्या हाताने निर्माण And he केले. created exactly like him. He created Adam exactly like him. आणि परमेश्वराने आदामाला त्याच्या प्रतिरूपाचाच बनवला. And then आणि नंतरने this thief, हा चोर आला this Satan, आणि हा सैतान came and deceived Adam. आला आणि त्या आदामाचा नाश केला. And he made Adam to do sin. आणि त्याने आदामाला पाप करण्यास भाग पाडलं. And that's how first time sin entered man. आणि ती पहिलं क्षण होतं मनुष्याच्या जीवनात पाप आलं. The God who created us there is no sin inside him. आणि ज्या परमेश्वराने आपल्याला निर्माण केलंय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नाहीये. But now, परंतु आता because now devil forced us, pulled us to do sin. आणि परंतु आता सैतानाने जबरदस्ती केली किंवा त्याने आपल्याला मोहात त्या पापात पाडल्यामुळे And we got deceived by devil. आणि आपण त्या सैतानाच्या त्याच्या आधीन गेल्यामुळे We got tempted by devil. आपण त्या सैतानाकडून प्रभावित झाल्यामुळे And the first man disobeyed God by doing sin. First man disobeyed God by doing आणि sin. ह्या सर्व गोष्टींमुळे पहिला मनुष्याने देवाविरुद्ध पाप केलं. और वो पहले मनुष्य का पाप के वजह से हर जन पाप में पैदा हुए. हम हर जन पाप में पैदा हुए. We all born in sin. आणि त्या मनुष्यामुळे आपण प्रत्येक जण पापात जन्मलो. Do you wonder why problem is there in our lives? आणि Have you ever wondered that? तुम्हाला असं तुम्ही कधी विचार केला का आपल्या जीवनात समस्या येतात? कितने लोग को वो विचार आया मेरे लाइफ में क्यों प्रॉब्लम्स आ रहे हैं बार बार? तुमच्या जीवनात समस्या काय येतात ते असा विचार तुम्हाला आलाय का तुमच्यात कोणाला? I have an answer. आणि माझ्याकडे त्याचं उत्तर आहे. You know why problems are there in our life? आणि तुम्हाला माहितीये का आपल्या जीवनात समस्या काय आहेत? The problems are there in our life because we are born in sin. आणि त्याचं उत्तर असं आहे की ते समस्या आपल्या जीवनात आहे कारण आपण पापात जन्मलेलो आहोत. हम पाप से जन्म हुआ है. We are born in sin. आणि आपण पापातून जन्मलेलो आहे त्यामुळे आपण आपल्या जीवनात समस्या आहे. क्योंकि पहला मनुष्य पाप किया.
कारण पहिल्या मनुष्याने म्हणजेच आदामाने पाप केलं because we all came through that first man. आणि ज्यामुळे आपण त्या पहिल्या मनुष्यापासून निर्मिती We झालेलो आहोत. all came through Adam. आपण सगळे आदामापासून आलेलो ये आहोत. दुनिया में किधर भी जाओ आप, लंदन जाओ, अमेरिका जाओ, इंडिया जाओ, जापान जाओ, हर जन वो आदम से आया. Everyone came from Adam. आणि प्रत्येक जण आदामापासून आलेला आहे. And because that's why all carry sin inside us, every one of us. आणि त्यामुळे प्रत्येक जण आपल्या शरीरात पाप घेऊन चालतो. That's why we are coming out as sinners. While coming out, we are giving birth as sinners. We are coming out as sinners. आणि जेव्हा आपलं निर्माण झाला किंवा जेव्हा आपण जन्मलो तेव्हापासूनच आपण त्या पापातून जन्मलेलो And आहोत. because of that sin, आणि त्या पापामुळे our life is filled with curse. Our life is filled with sickness. आणि त्या पापात जन्मल्यामुळे आपलं जीवन समस्याने ग्रासलेलं आहे आणि आजाराने त्रासांनी And समस्याने all this sin, आणि ह्या प्रत्येक पापामुळे all this curse, ह्या प्रत्येक शापामुळे all this sickness ह्या सगळ्या आजारांमुळे is all came because of that thief called Satan. ह्या प्रत्येक आजार प्रत्येक प्रकारचा शाप हे सगळ्या गोष्टी आल्या त्या चोरामुळे. तो चोर म्हणजे सैतान. And that is the thief Jesus introducing over here. आणि प्रभू येशू इथे तोच चोराबद्दल सांगत आहे. And that is the thief. Satan is that thief आणि प्रभू येशू इथे ज्या चोराबद्दल सांगतोय तो सैतान आहे. who deceived first man called Adam. आणि ज्याने पहिलं मनुष्याला पापात पाडलं. And through that first man, through blood, we all inherited sin inside us. आणि त्या पहिल्या मनुष्यामुळे आपण हे पापात जन्मलो, पापात निर्मिती झाली. For example, if you go and take a blood report, आणि जर तुम्ही तुमच्या रक्ताचा रिपोर्ट घेतला, I'm telling you, your blood will be similar to your parents. तुमचा रक्त हा तुमच्या वडिलांशी मॅच होतो. Sometimes the blood group will be same. Moreover, it will be same. जर तुमचा रक्तगट आहे तो मॅच होतो तुमच्या वडिलांबरोबर. Did you ever wondered why, how it happened? आणि तुम्ही कधी विचार केला का हे कसं होतं? Because blood continues from generation after generation. कारण रक्त हे पिढ्यानपिढी पुढे सरकत आलेली गोष्ट. For example, my son, I have a son. जर उदाहरण देतो, जसा माझा मुलगा आहे, He carries the same blood of mine. तो सारखंच रक्त त्याच्या शरीरात आहे जे रक्त माझ्यात You आहे. see, that is how we are made. आणि तुम्हाला माहिती आहे का अशा रीतीने आपण तयार झालेलो We आहोत. carry the blood of our parents. आपण आपल्या वडिलांच्या रक्ताने रक्ताने जन्मलेलो So the आहोत. first man, Adam, आणि जो पहिला मनुष्य आहे आदाम, he sinned. त्याने पाप केलं And because of that sin, आणि त्या पापामुळे the sin has come from generation to generation. आणि त्याने पाप केल्यामुळे ते पाप पिढ्यानपिढी पुढे चालत आलं. That's why everyone in this world born as sinner. आणि त्यामुळे या जगातला प्रत्येक जण पापी आहे. A person might be white, आणि कदाचित तो मनुष्य गोरा असेल, even he is a sinner. तो पण पापी आहे. A person can be black, आणि कदाचित तो मनुष्य काळा असेल, even he is sinner. तो पण पापी आहे. We Indians, we are also sinners. आपण भारतीय आहोत, आपण पण पापी आहे. Everyone in this world are sinners. आणि ह्या जगातले प्रत्येक जण पापी आहे. Because the first man sinned, and that's how sin came upon all of us. आणि आपण सर्व पापी आहोत कारण त्या पहिल्या मनुष्याने पाप केलं. And that sin came inside man through a thief called devil. आणि हे पाप त्या चोराकडून आलं, जो त्या चोराचं नाव आहे सैतान. And his job wants to steal, kill and destroy. आणि त्याचा काम आहे चोरी करणं, घात करणं आणि नाश करणं. Because you and me are made in the image of God. कारण तुम्ही आणि मी परमेश्वर पिताच्या रूपात बनवलेलो आहोत. He wants to destroy us. त्याला आणि त्यामुळे त्याला आपल्याला आपला नाश करायची इच्छा By असते. captivating us, by chaining us in different sins. आणि आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या पापात बांधून, Sometimes alcohol.
कदाचित दारूने Sometimes unspeakable sins in our life. न सांगता येणाऱ्या अशा पापांनी तो बांधतो आपल्याला. All sins came inside us because we are born as sinners. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात, हे सगळे पाप आपल्या जीवनात येतात कारण आपण जन्मताच पापी आहोत. No one taught us how to lie. No one taught us how to आणि lie. तुम्ही पाहू शकता की आपल्याला कोणी शिकवत नाही किंवा आपले आई वडीलही शिकवत नाही खोटं बोलायचं. किसी को सिखाया माँ बाप लोग झूठ बोलने के लिए, बट खुद झूठ बोलने का आदत आता है, राइट? वी ऑल हैव दैट हैबिट टू से लाइज. आणि कोणी आपल्याला खोटं बोलायला शिकवत नाही, पण ते एक सवय आपल्यात निर्माण होती. वो कैसे आया? आणि ती कस काय आली? वो क्या क्या बोलते मराठी में? सवय. सवय कैसे आया? ती कैसे आया? वो क्योंकि हम पाप से जन्म हो रहे हैं, इसलिए हमारे अंदर पाप है ऑलरेडी. The आणि sin is already inside us. आणि आपल्या आतमध्ये पाप असल्यामुळे त्या सवयी चालून आल्यात And that is why we are born as sinners. आणि त्यामुळे आपण जन्मताच पापी आहोत. Today I want to tell you something. आणि आज मला तुम्हाला सांगायचंय, For every sin inside us, आणि प्रत्येक प्रकारचं पाप आपल्यात जे आहे, that Satan is the reason for sin inside us. आणि तो शैतान कारण आहे ते पापाचं आपल्या जीवनात. He puts sin inside us आणि त्याने आपल्या जीवनात पाप आणलं so that he can bring curse and sickness inside us. जेणेकरून तो आपल्या जीवनात शाप आणि आजार आणू शकतो. हमारे जीवन में सारे बीमार का कारण है हमारे अंदर का पाप. आणि आपल्या जीवनातले आजार रोगाचं कारण ते पाप आहे. हर कर्स का कारण है हमारे अंदर का पाप. प्रत्येक शापाचं कारण आहे ते पाप. And that is what Jesus is speaking here. आणि हेच प्रभू येशू इथं बोलतो. The thief came आणि चोर आला, and he came to steal, kill and destroy. तो आला चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी. Oh, what a very bad thing. आणि किती ही वाईट गोष्ट आहे That Satan is behind to kill, steal, kill and destroy people's life. आणि शैतान आला चोरी करायला, नाश करायला, घात करायला. ही किती वाईट गोष्ट आहे. But if Jesus would have finished the message here, आणि जर प्रभू येशूने इथेच हा संदेश संपवला असता, that would have been a very disaster news. आणि ही खूप वाईट बातमी असते Correct? आपल्यासाठी. बहुत दूर संदेश हो जाता था, right? ही खूप वाईट बातमी असली असते वो आपल्यासाठी. हमको कौन बचाने वाला है? आणि आपल्याला कोण वाचू शकेल, आपल्याला असा प्रश्न पडला. ये चोरी से हमारा जीवन को कौन बचाने वाला आणि है? ह्या चोरीपासून कोण आपल्याला वाचू शकतो. Oh, what a disastrous news it could have been. आणि किती वाईट बातमी आहे ही. But I have a good news this evening. परंतु माझ्याकडे एक आनंदाची वर्तमान आहे यीशु तुमच्यासाठी. मसीह उधर संदेश खत्म नहीं किया. आणि प्रभू येशूने तिथंच संदेश थांबवला वो नाही. शब्द के बाद यीशु मसीह एक और शब्द बात किया. आणि त्या शब्दानंतर अजून एक शब्द प्रभू येशू Can you बोलला. read that verse again? आणि I have come to give life. आणि मी ते तुमच्यासाठी वाचतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. Amen. Hallelujah. Amen. यीशु मसीह ऐसे शब्द उपयोग किया कि मैं आया हूं क्योंकि मैं जीवन देने के लिए और वो जीवन परिपूर्णता होने के लिए. आमेन. आणि प्रभू येशू इथं शब्द बोलतो, तो म्हणतो तुमच्यासाठी की मी आलो आहे जीवन देण्यासाठी आणि ते जीवन विपुलपणे देण्यासाठी, थोड्यासाठी नाही. This Jesus who is the son of God, आणि हा प्रभू येशू जो परमेश्वर पिताचा मुलगा आहे, he was equal to God himself. आणि तो एकसारखा आहे परमेश्वरासारखा. He and Father are same. आणि तो आणि पिता, प्रभू येशू आणि पिता सारखे आहेत. And this Jesus आणि हा प्रभू येशू came down 2000 years back, तो पृथ्वीवर आला 2000 वर्षापूर्वी, carrying the same flesh of us. आणि त्याने आपल्यासारखं शरीर घेऊन या पृथ्वीवर But आला. only difference is this. आणि परंतु एवढाच फरक आहे इथे, He was born inside a virgin mother called Mary. आणि Virgin women called Mary. आणि त्याने एका कुमारिकेच्या उदरी जन्म घेतला. He was not come out of any human intervention. आणि तो कोणत्याही दोन मनुष्याच्या संबंधाने निर्माण झालेला किंवा जन्म झालेला नव्हता. But through the power of God, he came inside the womb of a virgin woman. परंतु परमेश्वराच्या सामर्थ्याने
तो एका कुमारिकेच्या जिचं लग्न नाही झालं किंवा कोणता संबंध झाला नाही, सीधा परमेश्वर की ताकत के द्वारा सीधा कुमारी का पेट में आया यीशु मसीह, एक बच्चे की तरह. आमेन. He came like a baby, like you and how we were. He came inside. आणि तो आपल्यासारखा बाळासारखा तो जन्म घेतला त्या उदरात. You know why he came in a virgin woman's stomach? आणि तुम्हाला माहितीये का त्या कुमारिकेच्या त्या स्त्रीच्या उदरी पोटात त्याने जन्म का घेतला? Because if Jesus would have came through a human intervention, like if he would have came through how we all came, आणि त्याने जन्म का घेतला तुम्हाला माहितीये का? जसं आपण आलोय तसं तो जन्म का घेतला त्याने तसा? even he would have carried the sin of Adam. आणि तोही त्या आदामाचा पाप घेऊन येऊ शकता. कैसे हमारे खून में पाप आया, उनके खून में भी पाप आया होता था. It would have came in his life. आणि जसं आपल्या शरीरात पाप आलं जन्मतात तसं त्याच्याही जीवनात आलं असतं. But he was not born out of Adam's blood. पण तो आदामाच्या रक्ताने जन्मला नाही. He was born out of the blood of God himself. आणि परंतु तो परमेश्वर पिताच्या रक्ताने जन्मला. That's how he came inside a virgin woman. आणि त्यामुळेच तो एक कुमारिकेच्या उदरी तिच्या पोटात जन्मला. He was the first human with a man's body with no sin inside him. आणि तो एकमेव असा मनुष्य होता जो जन्म घेतला शरीरात ज्याच्या शरीरात पाप नव्हतं. परंतु God came in the flesh. आणि इथे परमेश्वर स्वतः शरीरात जन्म घेतला. Like you and me. जसं की तुम्ही आणि मी आहोत शरीराने. But the only difference is this. परंतु इथे एकच फरक आहे. There was no sin inside him. त्याच्या परंतु इथे एकच फरक येतो की त्याच्यात पाप नव्हतं. You know why he came as a man? आणि तुम्हाला माहिती का तो मनुष्य म्हणून का जन्मला? Because कारण for all our sins, आपल्या सर्व पापांसाठी we all need to receive punishments. आणि आपल्या सर्व पापांसाठी आपल्याला शासन होणं शिक्षा होणं गरजेचं होतं. The punishment in this world आणि ते शिक्षा ह्या जगामध्ये is curse and sickness. आणि ती शिक्षा या जगामध्ये एक शाप आहे आणि आजार आहे. And after this life, आणि हे जीवन संपल्यानंतर when we all die, जेव्हा आपण मरणार there is an eternal punishment as well. आणि तिथे सार्वकालिक शिक्षा पण आहे. That is called hell. आणि ते म्हणजे नरक. That was the punishment for all of us before. आणि ते एक शिक्षा आहे आपण मेल्यानंतर. For all our sins, that is the punishment. आणि ह्या आपल्या सर्व पापांसाठी ती शिक्षा आहे. For all our sins, the punishment in this world was curse and sickness. आणि आपल्या ह्या जगामधली जी शिक्षा आहे ती शिक्षा म्हणजे शाप आणि रोग. And all man, all women has to receive that punishment. आणि प्रत्येक मनुष्य, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला ते शिक्षा घेणं एक That was the situation. आणि ती एक परिस्थिती होती की ती शिक्षा भोगणं प्रत्येक मनुष्याला, स्त्रीला, including me. मलाही धरून. But the good news is this. परंतु शुभवर्तमान हे आहे 2000 years back, 2 वर्षापूर्वी, 2000 साल पहले, 2000 वर्षापूर्वी Jesus came in flesh. प्रभू येशू शरीरात जन्म घेतला. And he took all our punishments. आणि त्याने आपले सर्व शिक्षा भोगली. You all might have known Jesus nailed in the cross. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशूला एक क्रूस खांबावर मारण्यात आलं. You know why he was nailed? आणि तुम्हाला माहिती आहे का त्याला त्या क्रूसावर खिळलं किंवा मारलं? He was nailed as a sacrifice. आणि त्याला मारलं कारण त्याला मारलं समर्पण करण्यासाठी. So that your sins and my sins can be forgiven by him. आणि जेणेकरून त्याच्या समर्पणाने तुमचे आणि माझे पापांची क्षमा होईल. He took all our punishments. त्याच्या अर्पणामुळे तुमचे आणि माझे पाप क्षमा केली जातात. That holy God, Jesus, took all our punishments. आणि तो पवित्र देवाने आपले सर्व पाप घेतले. He took all our sins. त्याने सर्व आपले पाप घेतले. So that we can receive salvation in our life. जेणेकरून त्याने सर्व आपले पाप घेतले जेणेकरून आपल्याला तारण प्राप्त व्हावे. So that we can receive freedom from every sin. आणि जेणेकरून त्याने
जेणेकरून आपल्याला सर्व रोगापासून सुटका भेटेल. Jesus took all our curse प्रभू येशूने सर्व आपले शाप घेतले so that we can get freedom from every curse. जेणेकरून आपण प्रत्येक शापापासून मुक्त व्हावं. And finally, आणि शेवटी Jesus took all our sickness प्रभू येशूने सर्व आपले आजार घेतले so that you and me can receive a good health in our life. जेणेकरून तुम्ही आणि मी चांगलं आरोग्य स्वीकारू शकतो. Today the good news is this. आणि आज शुभवार्ता एक चांगली संदेश बातमी तुमच्यासाठी Today आहे. we have someone who took all our punishment for us. आणि आज आपल्यासाठी सर्व शिक्षा भोगलेला एक व्यक्ती आहे. He took all our punishment. त्याने सर्व आपली शिक्षा घेतली He took the sin of whole world. आणि त्याने सर्व जगाचं पाप स्वतःवर घेतलं. He took the curse of all humanity. त्याने सर्व मनुष्याचे शाप त्याच्यावर घेतले. He took the sickness of all humanity. त्याने सर्व मनुष्य जातीचे आजार स्वतःवर घेतले. Now you can ask me, आता तुम्ही मला विचारू शकता, but still why sin is inside me? परंतु का अजून माझ्या जीवनात पाप आहे? Why still curse is inside me? का तरी माझ्या जीवनात शाप आहे? Why still sickness is inside me? का माझ्या जीवनात अजून आजार आहे? It is true, Jesus carried everything for us. आणि हे खरं आहे की प्रभू येशूने आपले सर्व शाप घेतले. But you know, when you and me will get the freedom, पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्हाला आणि मला केव्हा मुक्तता भेटणार आहे? when we put our faith in the one who came and took the punishment. When we keep our faith. Yes. तुम्हाला माहिती आहे का आपल्याला मुक्तता सुटका कधी भेटणार आहे? जेव्हा आपण विश्वास ठेवणार ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केले. When we put our faith on Jesus, जेव्हा आपण त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, that is the time we get freedom from all these sins, all this curse and all this sickness. आणि जेव्हा आपण त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, आपण सर्व पापापासून, शापापासून, रोगापासून सुटका भेटलेले लोक असतो, स्वातंत्र्य भेटलेले. When we give our life to Jesus, जेव्हा आपण आपलं जीवन त्या प्रभू येशूला देतो and say that, Lord, आणि जेव्हा आपण म्हणतो प्रभू येशू, I agree that I am a sinner. आणि आपण जेव्हा म्हणतो की प्रभू येशू मी पापी आहे, I agree that my life is full of curse. आणि मी स्वीकारतो की माझं जीवन शापित आहे, And I agree that my life is filled with sickness. आणि मी हे स्वीकारतो की माझं जीवन रोगाने, आजाराने भरलेलं आहे. Lord, please help me. प्रभू प्लीज मला मदत कर. And Lord, give me freedom from all these things. आणि प्रभू कृपा करून मला मुक्त कर या सर्व शापापासून, रोगापासून. When we put our trust and speak it out, आणि जेव्हा आपण विश्वास ठेवून ते आपल्या मुखाने प्रभूला बोलतो, and that is the time the hand of God will touch our lives. तो समय असतो जेव्हा परमेश्वराचं, प्रभूचं स्पर्श तुम्हाला होतो. I want to give an example story, आणि मला एक तुम्हाला उदाहरण द्यायचं and I want to finish up this sermon. आणि मला हे संदेश संपवायचा आहे. One time there was a huge kingdom, आणि एकेकाळी एक मोठं साम्राज्य होतं, and there was a mighty king, आणि तिथे एक मोठा महान राजा होता, and he had many ministers. आणि त्याच्याकडं खूप सेनापती, मंत्री होते. And one minister आणि एक मंत्री असा होता, was believing in Jesus. तो प्रभू येशूवर विश्वास ठेवत होता. And one day king asked him, आणि प्रभू येशू त्याला एक दिवशी विचारलं, that minister, why you are believing in Jesus? आणि त्या राजाने त्या मंत्रीला विचारलं, तू का प्रभू येशूवर विश्वास ठेवतो? And the minister said, आणि मंत्री राजाला बोलला, King, राजा, Jesus came. प्रभू येशू आला, Jesus was the true God. आणि प्रभू येशूच खरा जिवंत देव आहे. And he came into this world आणि तो ह्या जगामध्ये आला, like you and me. तुमच्यासारखा, माझ्यासारखा तो या Like जगात a आला. human, he came in this world. आणि तो मनुष्यासारखा तो या जगात आला. And he took all our sins. आणि त्याने आपले सर्व पाप घेतले. He took all our sickness. त्याने सर्व आपले आजार घेतले. He took all our curse. त्याने सर्व आपले शाप घेतले. And God's love came through Jesus. आणि देवाचं प्रेम प्रभू येशूच्या द्वारे आपल्यात आलं. And because I believe in God's love, आणि त्यामुळे मी प्रभू येशूच्या देवाच्या प्रीतीवर विश्वास ठेवतो. and because he took all my sins, आणि त्याने माझे सर्व पाप घेतल्यामुळे, that's why I believe in that Jesus. त्याने माझे सर्व पाप घेतल्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. And the king laughed. आणि तेव्हा राजा हसला. And he said, आणि तो म्हणाला, why God need to come down and need to take punishment?
आणि काय गरज होती देवाला या जगात यायची आणि आपली शिक्षा घेण्यासाठी. He would have had many servants. आणि त्याच्याकडे खूप सेवक आहेत He could have sent someone आणि तो त्याच्या सेवकांपैकी कोणालाही पाठवू शकला and असता tell them to take the punishment. आणि तो त्यांना बोलू शकला असता की तुम्ही ह्या लोकांची शिक्षा घ्या तुमच्या. What it made necessary for God himself to come down and take the आणि punishment. काय गरज पडली की स्वतः देवालाच ह्या पृथ्वीवर यावं लागलं शिक्षा भोगण्यासाठी. That day, minister didn't answer anything. आणि त्या दिवशी त्या मंत्रीने राजाला उत्तर काही वो दिलं सवाल को मंत्री जवाब नहीं दिया उस दिन. आणि त्या दिवशी मंत्रीने त्या प्रश्नाला उत्तर नाही दिलं. But after few days, परंतु थोड्या दिवसानंतर king took his ship. आणि शिप ओके राजाने बोट घेतली And he went into the ocean. आणि तो समुद्रात गेला. He took his son. King took his son and he went into the boat. आणि राजाने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्याच्या सोबत घेतलं And he आणि took, बोटीत and he took all गेला. our ministers as well. आणि त्याने त्याच्या सर्व मंत्रींना पण त्या बोटीतून घेऊन गेला. And all his security, everyone were in this big ship. आणि सर्व सुरक्षा देणारे मंत्री सैनिक सर्वांना घेऊन तो त्या बोटीत गेला. And they went inside, deep inside the ocean, आणि ते एक समुद्राच्या मध्यभागी गेले जिथे खूप खोल आहे समुद्र. where it is so deep. आणि जिथे खूप खोल आहे समुद्र त्या मध्यभागी तो राजा गेला. And now, आणि आता that minister तो मंत्री who believed in Jesus ज्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला took the prince, who is the son of king, आणि त्याने त्या राजाच्या मुलाला घेतलं and he throwed him inside the water. आणि त्याने त्या राजाच्या मुलाला पाण्यामध्ये फेकून दिलं. He throwed him inside the water. त्याने समुद्रात फेकून दिलं पाण्यात. कितने लोग अभी तक कहानी को समझ में आ रहे हैं? आणि किती लोकांना ही गोष्ट कळली. So he throwed the king's son inside the water. आणि त्या मंत्रीने त्या राजाच्या मुलाला घेतलं आणि पाण्यात ढकलून You दिलं. know what king did? आणि तुम्हाला माहितीये का राजाने काय केलं? King throwed his throne. आणि राजाने त्याचा मुकुट काढला He throwed all his ornaments. आणि त्याने सगळे त्याच्याकडं जे दाग Ornaments, whatever he wore. त्याच्याकडे जे होतं परिधान केलं ते सगळ्या गोष्टी काढले He jumped into the water. आणि त्याने ते सगळे कपडे काढून त्या समुद्रात उडी मारली. He jumped into the water. आणि त्याने त्या समुद्रात उडी मारली. And he went and saved his son. आणि त्याने त्याच्या मुलाला वाचवलं. He came back inside the boat. आणि त्याने त्याच्या मुलाला घेऊन बोटीत आणलं. Now the king was so much angry. आणि आता राजा खूप चिडला होता त्या मंत्रीवर. And he said, आणि तो म्हणाला, how dare you could throw my son inside water? आणि तू कस काय माझ्या मुलाला पाण्यात फेकलं. And that minister said, आणि तो मंत्री बोलला, King, please have mercy on me. कृपा करून माझ्यावर दया कर राजा. Forgive me for throwing your son inside the water. राजा कृपा करून मला क्षमा कर तुझ्या मुलाला मी पाण्यात ढकललं. But I have a question for you. पण मला इथे एक तुमचा प्रश्न विचारायचा When आहे. your son was thrown inside the water जेव्हा तुमचा मुलगा पाण्यात फेकला जातो and when he was crying for his life, आणि जेव्हा तो रडतो त्याच्या जीवनासाठी, you could have sent your servants to save them. आणि तू तुझ्या एक सेवकांपैकी कोणालाही पाठवू शकला असता त्याला वाचवण्यासाठी. But why you yourself jumped in the water? आणि का परंतु तू उतरला त्या पाण्यात, तू का उडी टाकली त्या पाण्यात? Why you yourself jumped? Because there are many servants who could have helped you, who could have saved your son. आणि इथे खूप लोक असे होते बोटीत जे तुझ्या मुलाला वाचू शकले असते, पण परंतु तूच का त्या पाण्यात उडी टाकली? You know what king said? आणि तुम्हाला माहितीये का राजा काय बोलला? King said, when I saw my son crying for life, आणि जेव्हा मी माझ्या मुलाला पाहिलं त्या पाण्यात रडताना, when I saw my son couldn't breathe inside the water, आणि जेव्हा मी पाहिलं माझ्या मुलाला पोहता येत नाही, त्याला श्वास घेता येत नाही त्या पाण्यात, I won't wait to send my servant to save my son. I myself will jump and save him. आणि मला त्या वेळेत माझ्या सेवकांना पाठवण्याऐवजी स्वतः त्या पाण्यात उडी मारूशी वाटली. Then the minister answered, आणि तेव्हा मग मंत्री उत्तर दिले, King, I want to tell you something. राजा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. You know why God himself came and took the punishment? आणि तुम्हाला माहितीये का देव स्वतः का आला त्याची आपली शिक्षा भोगण्यासाठी When या his जगात? children was filled in sin. जेव्हा त्याची लेकरं पापाने भरलेले होते, When they were crying in this world for salvation. आणि त्याचे लेकरं जेव्हा या जगात रडत होते तारणासाठी, सुटकेसाठी, When they cried for freedom from sin. आणि ते रडत होते त्याचे लेकरं, देवाची लेकरं
पाप से आजादी के लिए. पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी. When they cried for freedom from sickness, आणि ते रडत होते आजारापासून मुक्तता मिळण्यासाठी. when the whole humanity was crying for freedom from curse, आणि पूर्ण जग हे रडत होतं शापापासून मुक्त होण्यासाठी. God had millions of angels with him as servants. आणि देवाकडं लाखो असे करोडो लाखो असे देवदूत होते वाचवण्यासाठी पाठवण्यासाठी. बट कोई एक केवल एक स्वर्गदूत को नहीं भेजा है, खुद परमेश्वर नीचे आया. आमेन. आणि हमको बचाने के लिए. हालेलुया. हालेलुया. And that's why God himself came to save his children. आणि त्यामुळे देवाने हे सर्व दूतांना नाही पाठवलं, तर तो स्वतः आला या पृथ्वीवर. How that king jumped inside the water and saved his own son. आणि जसा त्या राजाने स्वतः उडी मारली त्या समुद्रात त्याच्या मुलाला ऐसे वाचवण्यासाठी. ही हम परमेश्वर का बच्चे लोग, हम इधर रो रहे थे, उस टाइम परमेश्वर खुद आया हमको बचाने के लिए. आमेन. क्योंकि वो सिर्फ खाली परमेश्वर नहीं है, वो हमारा पिता है. आमेन. Amen. ही इज आवर फादर. आणि तो तसाच प्रभू येशू या जगात आला आपल्याला वाचवायला, कारण तो आपला पिता आहे. And today that Jesus is saying, आणि आज तो प्रभू येशू म्हणतो, it is true, thief is coming to steal, kill and destroy. आणि हे खरं आहे की चोर आलाय नाश करण्यासाठी, घात करण्यासाठी, चोरी करण्यासाठी. But all these days your life would have stole, your life was killed and destroyed. आणि इतके दिवस तुमच्या जीवनात चोरी होत होती, नाश होत होता, घात होत होता. हमारा जीवन को शैतान चोर किया, वो जीवन को नाश किया, पाप से, शाप से, बीमार से, सब तरीके से नाश किया. आज यीशु मसीह का वादा है कि मैं आया हूँ जीवन देने के लिए, और वो जीवन परिपूर्णता होने के लिए. आमेन. टुडे जीसस इज प्रॉमिसिंग अ लाइफ फॉर अस. आणि आज प्रभू येशू तुम्हाला एक अभिवचन देतोय जीवनाचं. And you know how to receive that life? आणि तुम्हाला माहितीये का ते जीवन कसं प्राप्त करून Very घ्यायचं? simple. आणि हे खूप सोपं आहे. When we receive Jesus in our life, जेव्हा आपण प्रभू येशूला आपल्या जीवनात स्वीकारतो, we are receiving the life inside us. आपण ते जीवन पण स्वीकारतो आपल्या ये जीवनात. चोरी का काम खत्म करने के लिए एक ही रास्ता है, यीशु मसीह को हम स्वीकार करना है हमारे जीवन में. आणि हे चोरीचं काम थांबवण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे प्रभू येशूला आपल्या जीवनात स्वीकारणं. वो चोर का काम उधर ही बंद हो जाता है. आमेन. आमेन. वो शैतान का काम हमारा लाइफ में उधर ही बंद हो जाता है, और परमेश्वर का काम शुरू होता है. आमेन. आमेन. और परमेश्वर का काम है हमको चंगाई देने वाला है. गॉड्स वर्क इज दिस, दैट गॉड विल हील अस. आणि देवाचं काम आहे आपल्याला आरोग्य देण्याचं. गॉड्स वर्क इज दिस, ही फॉरगिव्स ऑल आवर सिन्स. आणि देवाचं हे काम आहे की तो आपल्या सर्व पापांची क्षमा करणं, And God will make us back as a children of God. आणि आपल्याला पूर्वीसारखं त्याच्या लेकरू होण्याचा अधिकार देणं. All these years our identity was sinner. आणि इतके दिवस आपली ओळख होती पाप म्हणून. All these years our identity was sinner. But now when we receive Jesus in our life, we become children of God. आणि इतक्या दिवस आपली ओळख पापी म्हणून होती, परंतु आता प्रभूमुळं आपण त्याचे लेकर, परमेश्वराचे लेकर झाले आहोत. I want to tell you, today is a life-changing day in your life. आणि आज मला तुम्हाला सांगायचं की आजचा दिवस तुमचं जीवन बदलणारा दिवस आहे. आपका जीवन बदलने वाला है. Amen. Your life will change from today. आणि आजपासून तुमचं जीवन बदलणार आहे. हमारा पापी का जीवन बदल के परमेश्वर का नया जीवन हमारे अंदर प्रवेश होने वाला है. आमेन. Amen. God's new life will come inside us. आणि आजपासून आपलं जे पापी जीवन होतं ते बदलून एक नवीन प्रभू येशूचं जीवन आपल्याला From भेटणार. curseful life, God will change it to a blessing life. आणि एक शापित जीवनापासून देव आपल्याला एक आशीर्वादाचं जीवन देणार And आहे. from a sick life, God will change us into a healthy life. आणि आजारी जीवनापासून देव तुम्हाला आरोग्याचं जीवनात So बदलणार the आहे. root problem is sin. Sin आणि- is the problem. आणि मूळ समस्या ही होती ती म्हणजे पाप. And that sin came from devil. आणि ते पाप आलं सैतानाकडून. And Jesus came to uproot that sin outside us. आणि प्रभू येशू आला ते पाप मुळापासून काढून टाकण्यासाठी आपल्याला. And he took all our punishments. आणि तो आपले सर्व पाप घेतले, So that you and me जेणेकरून तुम्ही आणि मी can be received by God. Can be received by God. आणि आपण देवाला स्वीकारले जाऊ. So that we
can receive the blessings of God, जेणेकरून आपण देवाचे आशीर्वाद आपल्याला भेटावे, so that we can get freedom from every sin, every curse, and every sickness. आणि जेणेकरून आपल्याला प्रत्येक आजार, शाप, रोगापासून आरोग्य आज भेटण्यासाठी. कितने लोगों को ये चोर का काम हमारे जीवन में बंद होना चाहिए? आणि आज किती जणांना वाटते की हे चोरीचं काम आपल्या जीवनातून बंद व्हायला पाहिजे, ये हाथ परमेश्वर देख रहा है आज. God is seeing this hand today. आणि हेच हात आज परमेश्वर पाहत आहेत. And today I want to tell you, your life will change from today. आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे, आजपासून तुमचं जीवन बदलत आहे. You know, in my life, आणि तुम्हाला माहिती का, माझ्या जीवनात my mom had cancer. माझ्या आईला कॅन्सर होता. She had a uterus cancer. तिला युट्रेस नावाचा कॅन्सर होता. 2003 she got diagnosed with that. आणि 2003. 2003 मध्ये ते त्यांना कळलं ह्या कॅन्सर. And 1 year, doctor gave 1 year that she will die. आणि डॉक्टरने सांगितलं फक्त 1 वर्षच ते जगू शकतील. And that was the time my mom received Jesus in her life. आणि ती वेळ होती जेव्हा तिला माझ्या आईला प्रभू येशू कळाला. She didn't receive Christianity. तिने ख्रिश्चॅनिटीला स्वीकारलं वो नाही, धर्म को स्वीकार नहीं किया, परमेश्वर को स्वीकार किया, यीशु मसीह को स्वीकार किया. उसके वजह से टुडे शी 61 years. आणि त्यांनी कोणत्याही प्रकारच्या धर्माला स्वीकारलं नाही, तर त्यांनी माझ्या आईनी प्रभू येशूला स्वीकारलं आणि त्यामुळे ते आज 61 वर्षाचे आहेत. Today she's 61, but she's still living. आणि म्हणून ते आज 61 वर्षाचे आहे आणि अजून जगते आहे. You know, doctors gave 2 reports to us. आणि तुम्हाला माहिती का, डॉक्टरांनी 2 रिपोर्ट दिले आम्हाला. एक रिपोर्ट में ट्यूमर का साइज, यूट्रस में क्या साइज, ये सब मेंशन किया हुआ है. आणि एका रिपोर्ट मध्ये ट्यूमरची साईज, आकार सगळं लिहिलेलं होतं. और दूसरा रिपोर्ट में लिखा है देयर इज नो कैंसर ट्यूमर इन हर यूट्रस. आणि दुसऱ्या रिपोर्ट मध्ये लिहिलंय की तिथं कोणत्याही प्रकारचं ट्यूमर नाहीये, गाठ नाहीये वो कौन कॅन्सर. कर सकते हैं? आणि हे कोण करू शकतो? कोई भी डॉक्टर नहीं कर सकता. कुठलाच डॉक्टर करू वो शकत नाही. सिर्फ हमको निर्माण किया परमेश्वर कर सकते हैं. आमेन. वो हमको जन्म दिया परमेश्वर कर सकते हैं. आमेन. आमेन. ओनली गॉड कैन डू दैट मिरेकल. आणि हे कोण करू शकतं? हे फक्त ज्याने आपल्याला निर्माण केलं तो परमेश्वरच करू शकतो. बिकॉज ही डिझाइन्ड आवर बॉडी. कारण त्याने आपल्याला निर्माण केलं अँड ही नोज हाऊ टू हील अस. आणि त्याला माहिती आहे आपल्याला कसं आरोग्य टुडे द्यायचं. आय वांट टू टेल यू समथिंग. आणि म्हणून आज मला तुम्हाला सांगायचं, गॉड इज नॉट जस्ट हीलिंग योर सिकनेस. प्रभू आज फक्त तुम्हाला आरोग्यच नाही देणार आहे, उससे बड़ा परमेश्वर एक मौका दे रहा है हमको. आणि त्याच्यापेक्षा जास्त एक मोठी संधी तुम्हाला You देणार know आहे. what is that opportunity? आणि तुम्हाला माहिती आहे का ती संधी काय आहे? Opportunity is God wants to give freedom from every sin of our life. आणि ती संधी म्हणजे देव तुम्हाला सर्व पापापासून मुक्त करणार He आहे. want to become a father for you. आणि तो तुमच्यासाठी पिता होणार आहे. And he want to take care of your life. आणि त्याला तुमची काळजी घ्यायची, तुमची Might be you are sitting here tired or in your life. You are sitting here with tired in your life. आणि मला माहिती आहे तुमच्यातले कित्येक जण आज इथे बसलेत एक निराशेने. बहुत लोग थक गए जीवन में. आज परमेश्वर आपका जीवन को संभालने के लिए तैयार है. Today God is ready to take care of your life. आणि आज प्रभू तयार आहे तुमची काळजी घेण्यासाठी. And God is ready to take care of your life. आणि प्रभू तयार आहे तुमची काळजी घेण्यासाठी. शायद रिपोर्ट में लिखा है कि तुम्हारा जीवन खत्म होने वाला है. डॉक्टर रिपोर्ट might say that your life is getting over. आणि कदाचित डॉक्टरांचा रिपोर्ट असा सांगतोय की तुमचं जीवन इथे संपणार आहे. But I want to tell you, God can start a new life inside you. परंतु मला हे तुम्हाला सांगायचं की प्रभू तुमच्या ते नवीन जीवन देऊ शकतो. God can do in my mom's life. जर प्रभू माझ्या आईच्या जीवनात हे करू शकतो, God can do even in your life. आणि तर परमेश्वर तुमच्या जीवनातही करू शकतो. Because God loves everyone. आणि कारण परमेश्वर सर्वांवर प्रेम करतो. परमेश्वर हर सबको प्यार करता है. आमेन. हम सबको प्यार करता है. आमेन. आमेन. बिकॉज हम सबका पिता है परमेश्वर. आमेन. आमेन. ही इज आवर फादर. आणि परमेश्वर सगळ्यांवर प्रीती करतो. I want you all to raise up this evening. आणि आज मला सांगायचं, आपण सर्व उभं राहू. Can you all please raise up? हम छोटे से एक प्रार्थना करने वाले हैं. आणि आपण आज एक छोटीशी प्रार्थना करणार आहे. वो प्रार्थना में हम एक चीज परमेश्वर को देने वाले हैं. We are going to give one thing to God. आणि ह्या प्रार्थनेमध्ये आपण एक गोष्ट त्या परमेश्वराला देणार ये आहे. दुनिया में सब काम होने के लिए क्या देना पड़ता है? पैसा देना पड़ता है. बट परमेश्वर को पैसा जरूरत नहीं.
God doesn't want money. आणि ह्या जगामध्ये तुम्हाला काही गोष्ट पाहिजे असेल तर आपल्याला पैसे द्यावे लागतात, पण परमेश्वर तुमच्याकडून पैसे कधी मागत नाही. परमेश्वर को क्या मांगते हैं मालूम है क्या? You know what he wants? आणि तुम्हाला माहिती का परमेश्वराला काय हवंय तुमच्याकडून? परमेश्वर को आपका हृदय में एक जगह चाहिए. परमेश्वराला तुमच्या हृदयात एक जागा हवी हाँ, आप स्वीकार करेंगे ना, that is what Jesus wants. आणि तुम्ही परमेश्वराला स्वीकारणार आहेत ना, तेच परमेश्वराला He हवं want to enter your life आणि त्याला तुमच्या जीवनात यायचंय as a father, आणि पिता म्हणून, and he want to take care of your life. आणि त्याला तुमची काळजी घ्यायची. I want to tell you, if Jesus is taking care of our life, आणि प्रभू येशू आपली काळजी घेऊ शकतो I tell you, you will never lack in anything. आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता हमारा भासणार नाही. जीवन पापी से, शापी से और बीमारी से नहीं जीने वाले, हम एक नया जीवन शुरू करेंगे हमारे जीवन में. Yes, Amen. yes. Today we gonna pray this night, आणि आज आपण प्रार्थना करणार आहोत. and from your heart तुमच्या हृदयापासून स्वीकारा accept that you are a sinner. स्वीकारा की तुम्ही एक पापी होता, Accept that you need deliverance. आणि हे स्वीकारा की तुम्ही पापी आहेत आणि तुम्हाला सुटकेची, मुक्ततेची गरज आहे. Accept that you need Jesus to touch your life, आणि तुम्ही हे स्वीकारा की प्रभू येशूची तुम्हाला आज गरज आहे. and tell that Lord, come inside my life, आणि त्या प्रभूला बोला, प्रभू येशू तू माझ्या जीवनात ये. and tell that Lord, change my life, पिता तू माझं जीवन बदलून टाक. and tell that Lord, I receive you as my father. आणि सांगा त्या परमेश्वराला, मी तुला माझा पिता म्हणून स्वीकारतो. Tell that I will receive as my savior. आणि मी हे स्वीकारतो परमेश्वर पिता की तू माझा तारणारा Today आहे. I am ready to dedicate my life for you. आणि मी आज तयार आहे माझं जीवन तुला द्यायला. कितने लोग को समर्पण करने के लिए तैयार है? आज कितने मैं बता रहा हूँ, आपका जीवन बदलने वाले हैं. आणि आज मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुमचं जीवन बदलणार I आहे. tell you, God doesn't want our money. आणि मला तुम्हाला सांगायचं परमेश्वराला आपला पैसा नाही हवा, God wants place in your heart. आणि परंतु देवाला तुमच्या हृदयात जागा हवा. So now we gonna pray. आणि आता आपण प्रार्थना करणार So आहोत. he will translate in Marathi. आणि मी तुमच्यासाठी भाषांतर करेन. Please follow that prayer from your heart. Say from your heart. आणि कृपा करून ही प्रार्थना तुमच्या हृदयाने तुम्ही म्हणा. The word of God says, आणि प्रभूचं वचन the सांगतं, one who believes in Jesus जो प्रभूवर विश्वास ठेवतो and the one who confess their sin, आणि जो त्याच्या मुखाने आपले पाप कबूल करतो, they will be saved. तो तारला जाईल वो उनको उद्धार मिलता है. आणि त्यांना उद्धार भेटेल. आज हम कन्फेस करने वाले हमारा पाप को, आणि आज आपण आपले पाप कबूल करणार आहे. और हम बोलने वाले कि मसीह आप जरूरत है मेरे जीवन में. आणि आज आपण म्हणणार आहे प्रभू येशू मला तुझी गरज आहे. And today God will change our lives. आणि प्रभू येशू निश्चित आपल्या So let's all close our eyes आणि आपण आपले नेत्र बंद and करू let's all pray this prayer. आणि आपण आज सर्वजण ही प्रार्थना करू. Dear Heavenly Father, स्वर्गीय प्रेमळ पित्या, Lord, I confess that I am a sinner. आणि पिता मी हे कबूल करतो Tell them to tell. आणि आपण माझ्या मागे तुम्ही म्हणा, हे स्वर्गीय प्रेमळ पित्या, Thank you, Lord. Next. Lord, I confess that I am a sinner. आणि पिता मी हे स्वीकारतो की मी पापी आहे. Lord, I confess that I sin against you. परमेश्वरा पिता मी स्वीकारतो की मी तुझ्या विरुद्ध पाप केला आहे. And Lord, I believe you came for me. परमेश्वर पिता मी विश्वास ठेवते की तू माझ्यासाठी आलाय. Jesus came down to take my punishments. प्रभू येशू आला माझे सर्व शिक्षा घेण्यासाठी. And I believe that Jesus has taken all my punishments. आणि मी हे विश्वास ठेवतो की प्रभू येशूने माझे सर्व शिक्षा घेतली आहे. Jesus shed his blood. प्रभू येशूने त्याचं रक्त सांडलं. And I believe that blood can cleanse all my sins. आणि मी हे विश्वास ठेवतो की त्याचं रक्त माझे सर्व पाप धुवून शकतं. Today, Lord, cleanse my sins by the blood of Jesus. आणि आज प्रभू येशूचं रक्त माझे सर्व पाप धुवून शुद्ध करतं.
Jesus cleansed me all from all the sins. प्रभू येशू मला सर्व पापापासून शुद्ध करतो. Jesus break every curse in my life. प्रभू येशू सर्व शाप माझ्या जीवनातून काढून टाकतो. Jesus give us freedom from all sickness. प्रभू येशू तू आम्हाला सर्व रोगापासून मुक्तता दे. Today I believe that you are the son of God. आणि मी आज हे विश्वास ठेवतो की मी परमेश्वराचं लेकरू आहे. No, सॉरी. I believe that Jesus came down and took all my sins. आणि मी हे विश्वास ठेवतो की प्रभू येशू आला आणि तुमच्यासाठी त्याने त्याचं रक्त सांडवलं. And today I receive Jesus in my life. आणि प्रभू येशू आज मी प्रभू येशूला माझ्या जीवनात स्वीकारतोय. And today I became a child of God through Jesus. आणि आज प्रभू येशूच्या द्वारे मी परमेश्वराचं लेकरू आहे. Lord, thank you for cleansing my sins. प्रभू तुला धन्यवाद तू माझे पाप धुवून शुद्ध केल्याबद्दल. Thank you for taking away all curse. धन्यवाद तू माझे सर्व पाप घेतल्याबद्दल. And thank you, Jesus, for giving freedom from all sickness. आणि धन्यवाद पिता प्रभू येशू तू माझे सर्व आजार पासून सुटका केल्यामुळे. We pray all this prayer आणि आम्ही ही प्रार्थना करत आहोत in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावात. Amen. आमेन. Amen. Amen. I want to tell you today you are a child of God. आणि मला आज तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही देवाचे लेकरू आहात. यीशु मसीह को आप हृदय में स्वीकार किया है. आणि प्रभू येशूला आज तुम्ही तुमच्या हृदयात स्वीकारलंय. And from today you are a child of God. आणि आजपासून तुम्ही देवाचे लेकरू आहात. आज से आप अकेला नहीं, एक महान पिता है आपको संभालने के लिए. आणि आजपासून तुम्ही एकटे नाही तर तो महान परमेश्वर आहे तुम्हाला सांभाळायला. और सारे बीमारियां, सारे खर्च और पाप से परमेश्वर आपको मुक्ति दे दिया. आणि सर्व प्रकारचे आजार रोग शापापासून त्याने तुम्हाला मुक्तता दिली. I believe you will come back here with a miracle. आणि मी हे विश्वास ठेवतो एक चमत्काराने तुम्ही येणार आहेत. मेरे मम्मी का हाथ